नमस्कार मित्रांनो, स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलला। तर मित्रांनो, गाडी एक वाटेत बंद पडली आहे। मी तुमका गाडी दाखवत आहे। गाडी काय झाला तो प्रॉब्लेम पण बघूया। तर मित्रांनो, ही ती गाडी असा TVS ज्युपिटर। गाडी आता रस्त्यात बघू शकता तुम्ही। आता मी माझी गाडी आणलेली तिकडे पुढे ठेवलंय, कारण ही गाडी आता मागा घेऊन जाऊची आहे। तर आधी हे सगळं सामान मी डिकीत ठेवतो। हेल्मेट का माझा डिकीत नाही राहिला। चला चालू करून बघूया। चावी ऑन केलंय, सिग्नल लिहिलो, गाडी चालू पण झालेली आहे। प्रॉब्लेम काय आहे बघूया आपण। मित्रांनो, गाडी ॲक्सिलेट केल्यावर गाडी बंद पडता। हे बघा, हे बघा। आता मी चोक देऊन बघते। चोक दिल्यावर आता थोडी थोडी चालूक लागली हा। तर मित्रांनो, गाडी आता चालूक लागली, बघू शकतास तुम्ही। आता ही गाडी मी घेऊन आधी माझ्या घरी मी ठेवणार, कारण घर माझा 2 किलोमीटरवर आहे इकडनं। आधी घरी नेऊन ठेवते गाडी घराकडेच खोलूया, काय प्रॉब्लेम झाला बघूया। आता चोक दिल्यावर गाडी चालता म्हणजे 100% याच्या कार्बोरेटरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे। एकतर कार्बोरेटरमध्ये कचरो इलो किंवा एअर फिल्टर चोक झालो, काहीतरी एक इश्यू झालेलो आहे गाडीत। बाकी गाडी पूर्ण चालता। मागा कस्टमरनी कॉल करून सांगितलं की गाडीचो बेल्ट तुटलो। तरी पण मित्रांनो, मी काय बेल्ट आणलंय नाही, म्हटलं बघूया आधी प्रॉब्लेम काय। आता पटापट आधी गाडी घरी नेत आहे, घरी नेऊन बघूया प्रॉब्लेम काय। मित्रांनो, गाडी थोडी चालली आणि गाडीत दम सोडला। दाखवता गाडी उतारा का। गाडी आता अजिबात चालू होत नाही। मी प्रयत्न केले पण गाडी उताराक लागली आहे, त्याच्यामुळे मी आता उतारा आरामात घरी जाईल। घरी जाऊन गेल्या आधी बघूया का, चेक करूया का काय झालं। तर मित्रांनो, मी तो कार्बोरेटर आता ओपन केलं आहे। कार्बोरेटरमध्ये मेन जेट चोंदलेलं होतं, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला। तर आता कार्बोरेटर आपण क्लीन करूया। कार्बोरेटर का आता पूर्ण मी डिसमेंटल करतोय, पूर्ण काढून घेतोय। पूर्ण प्रॉपर पेट्रोलने वॉश करून घेऊया आपण। तर हे बघा, एका खाली पण किती माती चिकटलेली आहे आणि आतमध्ये हे बघा काय। तुमका दाखवतो, प्रयत्न करतोय, पॉसिबल तर होत नाही। आतमध्ये ह्या आतमधून त्याचा असा रस्टी टाईप पकडलेला। हे पेट्रोलाचा प्रॉब्लेम आहे, गाडीचा दोष नाही। पेट्रोलच्या इथेनॉलचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्याला गोळे पकडतात आणि त्याच्यामुळे जास्त दिवस उभी राहिल्यामुळे गाडी प्रॉब्लेम देतात। पण ही गाडी रनिंग का असून पण गाडीत प्रॉब्लेम दिला। आपला काम प्रॉब्लेम का सॉल्व करणं। पटापट या सगळा क्लिनिंग करून घेत आहे, मला दाखवते गाडी चालू करून। तर मित्रांनो, आपण प्रॉपर क्लीन करून घेतलेला। आता जो स्लो जेट, सगळ्यात आधी स्लो जेटला टाकूया आणि जो मेन जेट ह्यो चोंदलेलो होतो, याच्यामुळे गाडी ॲक्सिलेट होत नव्हती। आता हे पूर्ण ओपन आहे, दोघांना पण आता टाईट करून घेऊया फुल। आणि वापस लोड टाकता बरोबर आणि तीन सोडा मोठा तीन जर बसली तर कार्बोरेटर नको सोड तीन असा इन्सर्ट करायला आतमध्ये आणि कार्बोरेटर मध्ये असं इन्स्टॉल करायला आणि ती पिन ठिकाणी लॉक करण्याची झालं लोड तुमचा ऑपरेट करणार आहे। आपण समजा आता आपल्याची कॅप लावूया, प्रत्येक सुरू लाईक वॉशर सुरू फुल टाईट गाडी। तर मित्रांनो, हे दोन नट, हे दोन वॉशर इकडे एक आणि इकडे, दोघांका पण फुल टाईट करून घेऊया। पाठीमागे एअर फिल्टरची क्लिप इली जागेवर। आता मित्रांनो, लावूया आपण चोक। चोक पण लावून मित्रांनो झालं। आता लावूया त्याचे पाईप। एक पाईप येता इकडनं एअर ओढता, पाईप आपण इकडे लावून टाकू, लागली। आता इली आहे पेट्रोलची, ह्याच्यातनं एअर ओढून मग पेट्रोल पुढे सप्लाय होता। तर मी इकडे तोंडान ओढणार आहे, बघा आता पेट्रोल
पटापटी असं काय लावून घेतो. आता मी तुमका चालू करून गाडी दाखवतो. तर मित्रांनो आपलं कार्बोरेटर पूर्ण रीतीत ओके क्लीन कंडिशनमध्ये जोडून झालेलो आहे. गाडी आता स्टार्ट करूया. मित्रांनो गाडी सिंगल सेल्फमध्ये स्टार्ट झालेली आहे. आता मी थोडीफार ॲक्सिलेट करते कारण गाडी आता साईड स्टँडवर आहे. मेन स्टँडचा प्रॉब्लेम आहे. तरी पण तुमका दाखवूचा प्रयत्न करते. गाडी आता बंद पडता की राहता. गाडी लगेच आता रेडी आहे धावण्यासाठी. तर मित्रांनो असे काही छोटेसे प्रॉब्लेम असतात पण लई सपवतात. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.